दर्द के सफा रसूल अल्लाह। कर दो बेड़ा पार हमारा रसूल अल्लाह। हुकुम तुम्हारो दीन दुनिया तुम हो हजरत सुखेना कोणासता बंदी तुझा दया इथे मिस्टर प्रशांत ससाणे त्याच्यानंतर यांच्याविषयी सांगतो. सई विथ ट्रिपल ई, बरोबर ना? येस. आणि अमित दांडेकर. तर बेसिकली मित्रांनो, हे तिघही जर तुम्ही पाहिलं तर ऍक्च्युली सुरेश वाडकर मोठे आपल्याला माहिती आहेत. आपल्या इंडस्ट्रीमध्ये, म्युझिकल इंडस्ट्रीमध्ये, बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये एवढे मोठं नाव आहे. आणि त्यांचं तुम्हाला माहिती आहे अकॅडमी आहे, म्युझिकल अकॅडमी, ज्याचं नाव आहे अजिवासन, बरोबर ना? सुरेश वाडकरांचे अजिवासन म्युझिकल अकॅडमी. हे तिथे शिकवत आहेत कैक वर्षापासून. आणि हे स्वतः मोठे सिंगर्स पण आहेत. तर सिंगर, टीचर, म्युझिकल टीचर, आणि यांचे आता किस्से आपण ऐकूया, खूप काही गोष्टी. आणि हे आता सई बघितलं तर ते साधारणपणे तुम्ही म्युझिक कंपोज करता, प्लस तुम्ही लिरिक्स म्हणजे म्हणतो आपण ते राईटअप, म्हणजे ते लिहिता पण, गाणी पण लिहितात, गीतकार पण आहे. आणि म्युझिक कंपोज पण तुम्ही म्हणाला. आणि अमित बघितलं तर ते पण म्युझिक कंपोज करतात, गाणी खूप काही केली आहेत, मला ऐकवली आहेत त्यांनी, छानपैकी पाठवलीत पण आहेत, मोबाईलमध्ये आहेत. पण आता मी ते तुमच्या समोर ते म्हणजे आपण डेफिनेटली सादर करूया. मित्रांनो, मी परत तुमच्या भेटीसाठी आलेलो आहे. आणि या राऊंड मध्ये आता छोटासा ब्रेक आपण घेतला होता, तुम्ही बघितला. तर आता आपण एका वेगळ्या राऊंड कडे जाणार आहोत, आणि तो म्हणजे एक म्युझिकल राऊंड आहे. तुम्हाला माहिती आहे, आज आपल्या स्टुडिओमध्ये जे आलेले आहेत ते म्हणजे म्युझिकल बँड आलेला आहे. हे 3 जण स्टॉलवर्ड्स, आणि ह्याबरोबर आणखीन एक व्यक्ती आली आहे जे मी तुम्हाला इंट्रोड्यूस करू इच्छितो. आता ती म्हणजे कोण आहे, तर ते म्हणजे विजय देसाई. आता हे बघा, माझ्या बाजूलाच बसलेले आहेत. विजयजी नमस्ते. विजयजी बरोबर बाबतीत काय सांगू, तर हे
एवढे म्हणजे मल्टी टॅलेंटेड आहेत. मी आता ऐकलं आणि आपण मजा केली, तुम्ही बघितलं. पण हे एवढे मल्टी टॅलेंटेड आहेत, हे एवढे इन्स्ट्रुमेंट वाजवतात, हे गातात स्वतः. 500च्या पेक्षा जास्ती ऑर्केस्ट्रांमध्ये यांनी आतापर्यंत वाजवलेले आहेत. मोठमोठे, मी नावं घ्यायला म्हटलं तर हा पॉडकास्ट संपणार नाही, म्हणजे असं होईल. पण आज ह्यांच्यामुळे आज हे आमच्या स्टुडिओमध्ये पण आले. और मैं चाहता हूँ विजय देसाई जी, विजय साहब, आप चाहते हैं कि हमारे ऑडियंस को भी आप कुछ छोटे टाइम में हमारे पॉडकास्ट में, अमित तुम्ही आणि काहीतरी ठरवलेलं मला माहिती आहे, तर आपण सुरू करू शकतो. हो नक्की. यस यस यस. तो प्लीज आप क्या शुरू करेंगे, कैसे शुरू करेंगे, पहले कौन से, ये बहुत सारे इंस्ट्रूमेंट्स हैं, तो ये क्या क्या मैंने देखे ऑर्केस्ट्रा में, लेकिन आपके पास और भी बहुत है, लेकिन हम लोग आज इतना ही कवर करेंगे. तो ये इसको क्या कहते हैं? इसको रेसो बोलते हैं. रेसो. हाँ. तो चलो इससे कुछ शुरू करते हैं. तो देखिए. अरे पर आप बजाओगे कैसे उसको? हमने डिसाइड किया था विजय जी, आप कंगीला ना भूल गए क्या यार, ऐसे करते हैं. चलो ये लो, वैसे भी मेरे काम के नहीं आप कुछ. वाह वाह वाह. चलो शुरू करते हैं फिर. वाह वाह वाह. चलो शुरू करते हैं फिर. 1 2 3 मेरे सामने वाली खिड़की में एक चांद सा टुकड़ा रहता है. मेरे सामने वाली खिड़की में एक चांद सा टुकड़ा रहता है. अफसोस है ये मुँह हमसे कुछ उखड़ा उखड़ा रहता है. मेरे सामने वाली खिड़की में एक चांद सा टुकड़ा रहता है. क्या बात है. वाह 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 वाह. बहुत मस्त है. है. हम लोग छोटे छोटे झलक दिखा रहे हैं ये इंस्ट्रूमेंट की मजा. यस. और कभी और दूसरा इंस्ट्रूमेंट कौन सा? चलो अभी हम कुछ गाने ऐसा मेडली किया है हम लोगों ने जिसमें विजय जी अलग अलग इंस्ट्रूमेंट बजा सकेंगे. ओके, ऐसा करके. और उस हिसाब से जाते हैं. यस यस यस. So- आपके बैंड का नाम क्या आपने बताया था? तो हमारे नाम का बैंड है ईस्टर्न एक्सप्रेस म्यूजिकल बैंड. E2M. दोस्तों E2M आज प्रस्तुत करने जा रहे हैं हमारे द एपीएन पॉडकास्ट शो में. लाइव बैंड हो रहा है यहाँ पर, तो स्टार्ट करें प्लीज. 1 2 3 1. कहना है आज तुमसे ये पहली बार हो. तुम ही तो लाई हो जीवन में मेरे प्यार प्यार प्यार. तुम ही तो लाई हो जीवन में मेरे प्यार प्यार प्यार. शोखियों में घोला जाए फूलों का जवाब, उसमें फिर मिलाई जाए थोड़ी सी शराब. अरे होगा यूं नशा जो तैयार, वो प्यार है. शोखियों में घोला जाए फूलों का जवाब, उसमें फिर मिलाई जाए थोड़ी सी शराब. होगा यूं शोखियों में घोला जाए फूलों का एंजॉय करते हैं ना. पूजा मजा कंटिन्यू व्हायला पाहिजे. तो चालू रहना चाहिए है ना. मजा आली. वा 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 वा. सुंदर सुंदर सुंदर. काय म्हणजे एक म्हणून आम्ही सगळे एकत्र आलो. ओके. आणि सुरुवातीला आम्ही फक्त जुन्या गाण्यांचे काही
ती Mashup. गाणी मॅशअप करून आम्ही गायचो. मग पुढे सईने स्वतः जसं मगाशी आपण बोललो की सई लिहायला लागली, कंपोज करायला लागली. लिहायला अँड देन शी बिकेम फेस ऑफ आवर E2M बँड, कंपोजर, लिरिसिस्ट. क्या बात आहे. सई आता सई सांगेल नाही, पुढचं. नाही, एवढं काय नाही, हे दोघंही तेवढेच महत्वाचे नाही, 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 असं काही नाही. सांगा ना. पण हा म्हणजे मी या दोघांनाही सांगितलं. तुम्ही पहिलं लिहायला कधी सुरुवात केली म्हणजे जसं हे सांगितलं माइंड मध्ये? तसं. हो, पण आता आपण या राऊंड मध्ये जस्ट एक थोडस परत 2 मिनिट. मेन म्हणजे लोक, जसं मी तुम्हाला सांगितलं की गणपतीच्या गाण्याने किंवा मुळात देवतेच्या गाण्याने हो. लिहायला वगैरे माझी सुरुवातच शंभूराजांच्या हा, गाण्याने मला तुम्ही मगाशी सांगितलं रायटिंगची सुरुवातच तिथून आहे पण माझी. ही म्हणजे कुठून कल्पना आली अचानक एक दिवस सकाळी असं होणार नाही, काहीतरी कारण घडलं का की तुम्हाला लिहायचं का सुचलं? म्हणजे फ्रँकली स्पीकिंग काही कारण नाही. अय्या, काय बात आहे. मला भांडी घासता घासता देखील गाणं सुचू शकतो. वाव, बघा म्हणजे खरेच बहिणाबाई वगैरे वेगळ्या गोष्टी पण इथे पण आहेत आपल्याकडे. भांडी घासायची मजा सतत. म्हणजे सर, हळद लावा ओली, एक हळद लावा ओली सॉन्ग हा. आहे. मला सकाळ झाली, दुपार झाली, दिवस जाता जाई हे वाक्य भांडी घासता घासता सुचलंय. वाव, क्या बात आहे. बघा, म्हणजे एक लिरिसिस्ट बनण्यासाठी भांडी घासायला पाहिजे. मी आज जातो घरी. बायको खुश होईल. हो ना. मला पाठीमागे प्रॉम्प्ट पण करतात त्यांना तेवढंच. छान छान. मग कसं म्हणजे पहिलं गाणं हे सुचलं ना तुम्हाला? पहिलं हे गाणं सुचलं. वा वा. मग अशी किती आता गाणी झाली असतील तुमची लिहून अशी कधी? हे कधी सुरुवात झाली असेल? सुरुवात म्हणजे साधारण म्हणजे खरं सांगायला हल्लीच गेलं तर- सुरुवात केली की नाही, कसं? नाही. नाही वर्ष झालं आता. 2 वर्ष. 2 वर्ष दोन वर्ष दोन वर्ष गेली गेली. आम्हाला जवळपास. पण कसं आहे, रायटिंग म्हणजे मी साधारण फक्त मुखडा लिहायचे आणि कंपोज करायचे. सरांनी मला बरंच पुश केलं, सांगितलं मॅडम सोडून द्या सिंगिंग बिंगिंग, तुम्ही चांगलं कंपोज करता. किती छान. तिथेच विषय संपला सगळा. मस्त मस्त. म्हणजे असंच. पण आतापर्यंत असे बऱ्यापैकी गाणी झालेली आहे हो. तुमची आणि त्याच्यावर गाणी पण बसवली आहेत तुम्ही, हो, म्युझिक पण म्हणजे कंपोज आहे. हो, हो. म्युझिक कंपोज केलेलं आहे व्यवस्थित. मग आम्हाला काही ऐकू शकता नक्कीच. कुठलं म्हणजे? पण आम्हाला ते शंभूराजांचं गाणं परत एकदा ऐकायचं आहे, चालेल का? नक्की, म्हणजे या राऊंड मध्ये परत आपण घेऊया. हा, या राऊंड पासून म्हणजे तुम्ही सुरुवात केली म्हणाला. गरजा महाराष्ट्र पण आहे ना आपलं. अरे हा, ते घेऊ शकतो. त्याचे लिरिक्स आहेत ना Lyrics बघायला. येस येस येस. बघा म्हणजे काही जर असेल तर ही मजा. मित्रांनो, आपण ही अशी मजा हे करताय तोपर्यंत तुम्ही समजू शकता की असे तुमच्याकडे पण अशी कला असेल, कुठली गाण्याची कला असेल, पण तुम्ही एकत्र येऊन असे काही विचार येऊ शकतो का तुमच्या मनामध्ये? ते पण बघा, पाठीमागे चाललंय यांचं काहीतरी. आपण ऐकूया थोडा. Yes, yes. चला आले पण. थांब थांब, एक मिनिट. लिरिक्स काढ ना, फोटो काढ ना. येस येस. माझ्याकडे तरी दे, तुला पाठी मला नाही पाठ. आमच्या ऍक्च्युली आता आपण गाण्यासाठी सिक्वेन्स बदलला तर तुम्ही तिथे वाटलंस. मी इथे जाते. चालेल चालेल, काय हरकत नाही. ही म्युझिकल चेअर राऊंड चालली आहे आमची. हरकत नाही तरी पण. तुम्ही रेडी असाल तर फक्त सांगा मला. येस जरा ऍडजस्ट करून घ्या ना वरती. हो yes. मी बरोबर आहे. हो परफेक्ट. ठीक आहे, मस्त आहे, छान आहे. सुरुवात चलो, करू. घ्यायचं? Done, please, please. ठीक आहे. कुठलं हे गाणं नाव म्हणजे? गरजा म्हणजे तुम्ही त्याच्याविषयी 2 शब्द सांगून मग सुरुवात होते. ऍक्च्युली हे गाणं मी लिहिलं नाहीये, हे Okay. आनंद पेंढारकर यांनी लिहिलेलं गाणं ओके, आहे. पण तुम्ही पण म्युझिक हा मी त्यांना एक गोष्ट फक्त सांगितली होती की मी सगळी ट्यून केलेली आहे, फक्त मला एंडला गरजा महाराष्ट्र एवढंच टाकायचंय. हा. हे फिक्स होतं म्हणजे याच्यामध्ये. आधी ट्यून बनली आणि मग त्याच्यावर हा, शब्द मग त्याच्यावर शब्द लिहिले असं का? वा, वा, वा. ऍक्च्युली. काय नाव म्हणाला त्याचे गीत? आनंद पेंढारकर. आनंदजी, तुमचं गाणं आम्ही सादर करतोय. चला. आणि म्युझिक याचं कोणी दिलं? तुम्हीच सई. दिलं. वा वा वा. चला आज ऐकूया. येस प्लीज. 1 2 3 4. कणखर काळ्या दगडांच्या मातीत लाल रंगतो, कधी लावणीत नाचतो तर कधी अभंगात रंगतो. निधड्या छातीवर सह्याद्रीचा घाव उभे खेळतो, परक्यांचा मोडून हल्ला शिवशंभू बघा गरजतो. गरजा महाराष्ट्र, बोला जय जय महाराष्ट्र. वा. गरजा महाराष्ट्र, बोला जय जय महाराष्ट्र. थांबलात का?
आणि माझ्या अंगावरती शहारे आले असं असे हे असं काय म्हणू शकतो असं अंगात असं संचारचं सारखं गाणं मस्त बनवलंय सुंदर. पण हे आणखीन आहे पुढे पुढे आहे आहे बरंच मोठं आहे. आणि हे पूर्ण ऐकायचं असेल तर काय करायला लागेल? E2M चॅनलला सबस्क्राईब करा, follow सांगा करा. तुम्हीच सांगा ती. आता म्हणजे मी अजून आता ऍड करतो याच्यामध्ये की हा. मूळ गाणं पेंढागण लिहिलेलं आहे, पण आम्ही त्याच्या पुढच्या वर्षी व्हेरी नेक्स्ट इयरचा महाराष्ट्र दिनाला आम्ही हे गाणं पुन्हा आणलं. त्यातले दोन्ही अंतरे सहीने स्वतः लिहिले होते. वा क्या बात सो आहे. आम्ही ते 2 अंतरांसकट केलेलं गाणं पण अवेलेबल आहे आमच्या चॅनलवर, आणि मूळ सिंगल म्हणजे एका अंतराचं मुखड्याचं गाणं पण अवेलेबल आहे. सो तुम्ही ती दोन्ही गाणी बघू हो, शकता nice. तर चॅनलवर. आपल्या चॅनलवरती सांगा, म्हणजे आपल्या पॉडकास्ट मध्ये सांगा. Yes, yes, yes. हे पूर्ण गाणं ऐकायचं असेल तर काय करायला लागेल? पूर्ण गाणं ऐकायचं आम्ही असेल- लिंक पण देऊ मित्रांनो, Sure, sure. लिंक Yes. जरूर देऊ. पण तरी सुद्धा हे ऐकायचं असेल तर हे पूर्ण गाणं ऐकायचं असेल तर तुम्ही E2M चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. या गाण्याचं म्हणजे पूर्ण व्हिडिओ आहे तो E2M चॅनलवर आहे, तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा आणि एकदा गाणं नक्की बघा. येस. आता पुढच्या गाण्याकडे जाऊया. Yes. पुढचं गाणं आम्हाला कुठलं ऐकवत आहे? ऍज अ बँड म्हणा, ऍज अ बँड. As a band. किंवा तुम्ही ठरव असं कुठलं आणखीन बनवली असतील गाणी तुम्ही आहे ना. तर असेल तर कुठलं? दिवाळी आली म्हणून आहे ना. लख लख ती ज्योत सांगायला हे आम्ही काही प्लॅन नाही केले मित्रांनो, हे डायरेक्टली उत्स्फूर्तपणे आम्ही चाललंय, त्यामुळे तो मध्ये मध्ये टाइम आपण घेतलाय. भुलत आली दिवाळी आली, दिवाळी आली, हे घ्या. सौख्याने उडी डोळ्यात झाली. आपण मध्येच सुरू केलं, आम्हाला प्रेक्षकांना माहिती नाही की तुम्ही असंच ट्रायल करताय, रिहर्सल करताय. चला आता चला, one, two, घेऊया, three. घेऊया. तुम्ही जो क्यू देता ना 1 2 तसं करा ना. हा, 1 2 1 2 3 2 2 3. लख लख ती ज्योत सांगत आली, दिवाळी आली, दिवाळी आली, रांगोळी रंगून बोलत आली, दिवाळी आली, दिवाळी आली, सौख्याने उडून तोरण झाली, दिवाळी आली, दिवाळी आली, स्नेहाचा सुगंध घेऊन आली, दिवाळी आली, दिवाळी आली, आनंदाचा क्षण आला, समृद्धीला तो सर्वांना, लगबगती चंदेरी दुनिया, मिळून येतो सर्वांना. आहा, सेम मित्रांनो, आणखी पूर्ण ऐकायचं असेल तर चॅनलवरती जा. नक्कीच. हे कॉमन म्हणणार आहे मला माहिती आहे, पण आम्ही आता सारखं म्हणणार नाही. तुम्ही लिंक दिलेली आहे तिथे जरूर ऐका. येस येस येस. किती छान मस्त. पण मगाशी आहे ना, आपण एक बिहाइंड द सीन्स मध्ये तुम्ही कुठलं तरी गाणं, कुठलं ते थांबू नको असं काहीतरी होतं, ते गाणं कुठलं होते तुम्ही म्हटलेलं ना? मराठी आहे ना? आरडी बर्मन. नाही आपले तुम्ही कुठलं म्हटलेलं बघा, मराठीच होतं ना, काय जमेल तेव्हा जमेल तेव्हा ते हा. म्हटलं आपण घेतलं नाहीये. हो, ते आपण एंडिंगला घेऊया. Endingला. त्याने Okay. आपण Okay. that will be the message from music teachers. And, काय सगळं प्लॅन करून आलंय बघितलं ना मित्रांनो. तर मग आता इंडिव्हिज्युअली आपण जाऊया. Sure. इंडिव्हिज्युअली तुम्ही तर म्युझिक टीचर आहात, गातात, कंपोज करताय, प्लस खूप काही टॅलेंट्स आहेत. तर तुम्ही तुमची काहीतरी आवडती गाणी आमच्या समोर जरा पेश करा, किंवा या राऊंड मध्ये ऍज अ बँड, म्हणजे इंडिव्हिज्युअली पण तुम्ही सांगू शकलात तर बरोबर, आम्हाला ऐकायला आवडेल. लग जा गले. हे आपल्या इकडे तरी सुरू कराल का? येस. 1 2 क्यू द्या. 1 2 3 2 2 3. लग जा गले की फेरी हसी रात पूना हो, शायद फिर से जन्म मुलाकात हो रहा. लग जा गले की फेरी हसी रात पूना
वा. हमको मिली घड़ियां नसीब से. क्या बात आहे. काय मस्त वाजवता हो बेटी पण तुम्ही. काय मस्त. सुपर सुपर. मजा आली. तर आता तुम्ही सांगा. काय म्हणताय? तुम्ही तुमच्यामध्ये सांगा की हा अच्छा. एक्झॅक्टली काय तुम्ही म्हणताय? तुम्ही हा? सांगा म्हणजे. कोणतं म्हणतोय तेच विसरलो मी. कोणतं सांगितलं तुम्ही तुम्हाला? म्हटलं, ठरवा हा लाईव्ह चाललाय प्रोग्राम दयागणा. मित्रांनो. नाही, दयागणा हा, येतो ना. हे, अहो, माझ्या आवडते असेल तर म्हणा ना. या गणा सर चांगलं म्हणतात. Please, please. आता म्हणजे जसं मगाशी आम्ही बोललो की सर आणि माझ्यातला एक कॉमन अजून धागा म्हणजे हृदयनाथ मंगेशकर. हो, हा, yes. म्हणजे जेवढे ते माझे लाडके तेवढे सरांचे पण लाडके आहेत. हो, हो, हो. आणि अजून एक धागा म्हणजे सुरेश. हा, Yes, खरंच, yes. खरंच. सुरेश गाणी त्यांचं म्हणजे नकळत माझ्यावर पण त्यांचा खूप पगडा आहे पहिल्यापासून. ओके. आणि हे तर शिकलेच आहेत त्यांच्याकडे. येस येस. सो एक बाळासाहेबांचं आणि सुरेशजींचं असं एक कॉम्बो एक गाणं साजरा करतो आपल्या समोर. खूप Okay. पॉप्युलर सॉन्ग आहे हो, दयाघना. प्लीज. तर मी गाण्याची मूळ बंदिश आधी गातो आपल्या पुढे Okay. आणि मग सर त्याचं गाणं गाते. चालेल. तसंही पण जरा तुम्ही पूर्वीमध्ये स्वरमंडळ लावू शकता का डी मध्ये? मीच लावते. येस येस. हा. पण या गाण्याचं खरंच वैशिष्ट्य आहे ते पूर्ण माहोल चेंज करून जातो. हो. म्हणजे मस्त. सुरेशजींनी तर मस्तच म्हटलंय, प्रश्नच नाही. आणि हृदयनाथ मंगेशकरांनी म्हणजे हा. जबरदस्त म्युझिक दिलेलं आहे. पण थांबा, तुम्ही तिथे ना मग तिथे लावताना त्याचा आवाज खूप जास्त येईल. थांबा, मी इथे लावतो. हा. 2 मिनिटं मित्रांनो. हा मी कुठेही एडिट करणार नाही. लाईव्ह प्रोग्राम चाललाय आमचा. येस. पण मजा येईल. त्याच्यात पण मजा असते ना. हो याच्यात आहे पण मॅडम. तुम्ही असे एकत्र बसता गाणं म्हणायला किंवा असं मिळतो टाइम किंवा काढता नाही? बरेच वेळा बसलोय. हा. बरेच वेळा काही. तुमच्या घरी पण जरूर या. एखादी बैठक आमच्या इकडे करा. नक्की नक्की नक्की. आम्हाला आवडतं. काय पूजा? आप भी आना है आपको भी. हो, तो कमी आहे. हा, नाही मस्त. म्हणजे काय एवढं टॅलेंटेड व्यक्ती. सुरू करूया. तुम्ही 1 2 मात्र क्यू द्या. हो, सुरू म्हणजे आम्हाला बरं पडेल. येस पूजा मॅडम बोलू. दर्द के सफर क्या बात है? दर्द के सफर रसूल अल्लाह ये रणपीर कर दो कर दो बेड़ा पार हमारा रसूल अल्लाह हुकुम तुम्हारो दिन दुनिया तुम हो हजरत मौला रसूल अल्लाह
दया गना क्या बात आहे, सुंदर, छान छान. म्हणजे एवढं वातावरण मस्त वाटलं मला आता. म्हणजे आता ते सॅड सॉन्ग आहे, पण म्हणा हा राग आणि जे बंदिश दिली, बंदिश ओरिजिनल आणि आज चाल दिलेली आहे, सुपर सुपर, मजा आली. आता पुढे काय विचारू, मी ब्लँक झालो. तुम्हीच बघायला पाहिजे असं वाटलं. तुम्हीच त्याच्यामध्ये कुठलं तरी आता गाणं, तुम्ही नाट्यसंगीत वगैरे पण म्हणता ना असे, म्हणजे नाट्यसंगीत मोस्टली मी जास्त नाही. नाही पण तर लहानपणी बोलायचं, पण आता माझे नाही. जवळजवळ एक 10 वर्ष म्हणून गेली मी नाही गायले. ओके ओके. पण आता नॉर्मल तुम्ही काहीतरी प्रस्तुत हो करा. हो तुम्ही नक्कीच नक्कीच. तुम्ही पण ठरवलं असेल ना काहीतरी. आवडतं कुठलं तरी सिलेक्शन असं, म्हणजे आम्हाला ऐकू. एक खूप पॉप्युलर गाणं आहे बाळासाहेबांचंच, हा. सूरजीनेच गायलेलं आहे, सुरमई श्याम. हो. मी त्याचं मराठी व्हर्जन गातो. क्या बात आहे. ती चाल अच्छा. एक पिक्चर येणार होता, त्याच्यामध्ये एक मराठी गाणं होतं, त्याच्यासाठी बाळासाहेबांनी घेतलंय. दिली होती. सूरजींच्या आवाजात ते अवेलेबल पण आहे ओके YouTube वर. ओके. स्पर्श सांगेल सारी कहाणी, स्पर्श सांगेल सारी कहाणी, शब्द बोलू नकोस आज राणी, वा वा. स्पर्श सांगेल. संत सागराच्या लाटा किनाऱ्यास येती, संत सागराच्या लाटा किनाऱ्यास येती, फेन फुले वाळूवरी अंथरून जाती, धुंद हृदयातली एक गाणी, वा वा. शब्द बोलू नकोस आज राणी, स्पर्श सांगेल, स्पर्श सांगेल, स्पर्श सांगेल. वा वा वा. त्यात थोडस मीटरचं घ्यायच्यामध्ये याच्यात शब्द मीटरपेक्षा कमी आहेत, ओके. त्यामुळे ते ऍडजस्ट करून घ्यायला लागतं तालाला. अच्छा. आता ताल नव्हता, त्यामुळे मी ते विदाऊट ताल असं घ्यायचा प्रयत्न हो, केला. तुम्ही सांगितलं ना, आम्ही ऐकलं. म्हणजे अच्छा, असं तालामुळे का? ओके. आम्ही म्हणजे ती कमी ऐकलीच नाही, आम्ही ऐकत होतो, एन्जॉय करत होतो. तुम्ही सांगितली म्हणून आता ताल याच्याबरोबर कसा, आणि यांनी आता मदत केली मस्तपैकी साथ द्यायला. सो नाही सो नाही. अशी आपण बघा गाणी खूप म्हणू शकतो, आणि आपला प्रोग्राम मला वाटतं एक पॉडकास्ट त्याच्यासाठी आपण त्याच्यासाठी करूया. है ना? करायचा ना? हो नक्की नक्की, नक्की नक्की. आणि कधीही बोलवा. मित्रांनो बघा, असं मी कमिटमेंट घेत असतो मध्ये मध्ये. पण नाही, तुमचा पण कुठल्या शोचे प्रमोशन्स वगैरे असतील तरी पण डेफिनेटली या. आम्हाला तो एक ट्रीट असेल नक्की. आमच्या ऑडियन्ससाठी. जे काही तुमची नवीन गाणी आपण डेफिनेटली गाण्यांवरती एक स्पेशली करूया. आज आपण म्हणजे ऍटलीस्ट तुम्हाला जाणण्याची इच्छा होती, पण इंडिव्हिज्युअली तुम्हाला मी अप्रोच केलं, पण मग तुम्ही हे सांगितलं मस्त वाटलं मला खरंच. पण हे बरं झालं तुम्ही जे सजेस्ट केलं की मी म्हणजे एकट्यापेक्षा आपण मी बँड येतो, हो, बरोबर. तर हा बँड पण लोकांपर्यंत पोहोचलाय किंवा त्यांना माहिती आहे. तुमची गाणी ऐकायला मिळाली, आणि अशी खूप गाणी असतील. पण मी कुठे थांबायचं मला माहित नाहीये, मी चालू राहीन. तुम्हाला पण सांगणं जरुरी आहे की आणखीन काही असेल तर सांगा, नाही तर आपलं जे गाणं आहे तुम्ही म्हणालात प्रमाणे त्याचं आपण करूया, आणि मग पुढच्या राऊंड कडे जाऊया.
नमस्कार मित्रांनो, तर या छोट्याशा ब्रेक नंतर आपण आता रॅपिड फायर राऊंड कडे जाऊया आणि या 3 स्टॉलवर्ड्स आपल्याकडे ज्या स्टुडिओमध्ये आहेत त्यांच्याकडे हो बस तुम्ही स्टॉलवर्ड्स म्युझिक बँड मला तुम्ही आणि आता ऐकलं किती गोष्टी, तर आपण शॉर्ट मध्ये पटापट प्रश्नाची उत्तरं द्यायची, चालेल. जास्ती विचार करायचा नाहीये आपल्याला, मनामधून जे उत्तर येईल ते सांगा. डन. 1 2 3 असं करत राहील मी. चला अरे बापरे, माझ्यापासूनच पण इथून करतो, काहीच हरकत नाही. सिक्वेन्स तोच ठेवायचा. अच्छा, अरे वा. चला ओके. तर अमितजी, तुम्हाला शास्त्रीय संगीत की फ्युजन काय आवडतं? फ्युजन. ओके. तुम्हाला? फ्युजन. शास्त्रीय. शास्त्रीय. ओके. आता दुसरा प्रश्न आहे की रियाज तुम्हाला करायला आवडतो? नाही, हा प्रश्न जाऊन देत. स्टेजवर चूक झाली तर लाईव्ह गाणं की परफेक्ट स्टुडिओ ट्रॅक वरती, म्हणजे तुम्हाला कुठलं आवडतं? लाईव्ह आपल्याला जायला आवडतं ऑलवेज का स्टुडिओ मधलं बाबा नाही जे काय असेल ते? लाईव्ह आवडतं. तुम्हाला? लाईव्ह. 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 त्याची मजा एक वेगळी असेल ना, वेगळीच. समोर ऑडियन्स असेल, वेगळीच. म्हणजे फजिती झाली तरी पण समोर होईल जे काय असेल ते. जास्त. सो नाईस. फेम की रिस्पेक्ट, तुम्हाला दोघांपैकी एक जर चॉईस दिली तर काय पाहिजे? रिस्पेक्ट. रिस्पेक्ट. फेम प्लस रिस्पेक्ट. असं पण मागू शकतो. येस येस येस. आता एक्झाम्पल, युट्यूब स्टार और क्लासिकली ट्रेन सिंगर. तुम्ही काय? युट्यूब स्टार असतात ना, हा, तर तसं बनायला आवडेल तुम्हाला का क्लासिकली ट्रेन सिंगरच बरोबर आहे तुम्हाला? युट्यूब स्टार. युट्यूब स्टार. बोथ. आता ते काय सिंगर. क्लास. सिंगर. सो नाईस. आजचे रियालिटी शोज टॅलेंट की ड्रामा, म्हणजे आता तुम्हाला मी प्रश्न विचारतो, आजचे रियालिटी शो का टॅलेंट की ड्रामा काय आवडेल तुम्हाला? मोर ड्रामा लेस टॅलेंट. आजकाल असं बघतो आपण, मोर ड्रामा. है ना? ड्रामा. सेम. तुम्हाला तर आतून माहितीये गोष्टी सगळ्या. विथ ड्यू रिस्पेक्ट सगळ्यांसाठी, पण तरी सुद्धा जास्त पैसे पण काय म्हणू शकतो, हाय मनी नो सोल और लो मनी फुल सोल, म्हणजे पैसे पण मिळून देत पण नुसता पैसे नको. आपण म्हटल्याप्रमाणे हाय मनी नो सोल, म्हणजे त्या प्रोग्राम मध्ये काही दम नाही पण पैसे भरपूर आहेत, एक. आणि दुसरं आहे पैसे कमी आहेत पण फुल मनापासून गायला. प्रिफर कॉम्बो ऑफ ड्रग. हा, कारण पैसे पाहिजेच आहेत. काय म्हणे हाय सोल. पैसे हाय मनी हाय सोल. सेम. बोथ द थिंग्स. लो मनी. लो मनी, पैसे कमी मिळाले चालतील चालतील पण तुम्हाला पण एक सॅटिस्फाईड. मी काहीतरी वेगळं बोललो पाहिजे म्हणून नाही ना, नाही कारण पैशाची गरज तर प्रत्येकाला असते. पण तसं म्हणजे फायनान्शियली असं काय मला घराचा काही प्रॉब्लेम आला नाही, त्यामुळे मला एवढं काही फरक प्रॉब्लेम आहे असं नाही. असं नाही, यांनी पण नाही नाही. आणि नसावा मी शो कॅमेऱ्यावरती बोलतोय मी. नाही, असं काय नाही यांना. पण बरोबर, एक मत म्हणून म्हणजे प्लेबॅक सिंगिंग की इंडिपेंडेंट म्युझिक तुम्हाला काय आवडतं? इंडिपेंडेंट म्युझिक. तोच जमाना आहे, इंडिपेंडेंट म्युझिक. इंडिपेंडेंट म्युझिक. येस. इंडिपेंडेंट. क्या बात आहे. आपली पुढची राऊंड तशीच आहे. आहे ना, तुमचा बँड आहे. येस. तर तुमचा बँड कुठल्या नावाने सांगितलं? E2M. E2M. हा. ओके. E2M. 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 E2M चा फुल फॉर्म काय? ईस्टर्न एक्सप्रेस म्युझिकल. ईस्टर्न एक्सप्रेस म्युझिकल. ईस्टर्न एक्सप्रेस म्युझिकल बँड. व्हेरी मस्त. छान. तो आपण नंतर कॅमेऱ्यावरती बोलू. फॉलो द ट्रेंड, म्हणजे तुम्ही ट्रेंड फॉलो करायला आवडेल का तुमची स्वतःची एक क्रिएट आयडेंटिटी करायला आवडेल? स्वतःची आयडेंटिटी. स्वतःची आयडेंटिटी. येतोय मी तुमच्या. बोथ द थिंग्स आय थिंक. बोथ द थिंग्स. ओके. स्वतःची आयडेंटिटी. सो नाईस. क्लासिकल गायनात डिसिप्लिन की फ्रीडम आहे काय वाटतं? डिसिप्लिन. डिसिप्लिन. डिसिप्लिन आहे. क्लासिकल फ्रीडम. नुसता क्लासिकल नाही, कुठल्याही गाण्यामध्ये मला असं वाटतं की डिसिप्लिन. प्रश्न असा थोडासा आहे पण सगळ्या गाण्यामध्ये डिसिप्लिन डिसिप्लिन आहे सगळ्यामध्ये. कुठली डिसिप्लिन म्हणजे काय असू शकतं? एक्झाम्पल, आता मला पण प्रश्न हा क्लासिकल गाताना एकतर रागाचे नियम असतात. रियाज त्या पद्धतीने करणं ओके. आणि त्याचे वादी संवादी रागाचे सगळं सांभाळणं प्रॉपरली. प्रत्येकाला नॉलेज नसतं पण नाही नाही, Discipline कसे असतात तुम्हाला मी सांगतो की क्लासिकल गाण्यामध्ये आता जर का तुम्ही विभास राग घेतला तर विभास सेम भूपाली सारखे सूर, सारे गपद असा, ओके. साधं पगरेसा, पण रेध कोमल. तर मला रेध कोमलच लावायचं आहे, मी रे किंवा ध शुद्ध लावू शकत नाही. ओके.
ओके, तसं का? काही सूर, काही रागांमध्ये काही सूर विवादी म्हणून युज केले जातात. ती डिसिप्लिन माहिती असली हा. पाहिजे. दॅट इज जसं- व्हॉट यू से. काहींना फ्रीडम आहे. तसं आता विवादी सूर एक प्रकार आहे की विवादी सूर म्हणजे काय एक्झॅक्टली, की जो सूर राग और ठाट में विवाद पैदा करता है. ओके. समजलं? की जो सूर रागामध्ये आणि ठाटमधून रागाची उत्पत्ती होते, पण जो त्याच्यामध्ये विवाद पैदा करतो म्हणून त्याचं नाव विवादी आहे. ओके. की राग म्हणतो की ठीक आहे, असू दे, हा आपल्या फॅमिलीमध्ये काय फरक पडला, आपलं सौंदर्य वाढते ना त्याच्यामध्ये. आणि ठाट म्हणतो नाही, हा आपल्या फॅमिलीचा नाही, याला आपल्या फॅमिलीमध्ये घ्यायचं नाही. त्यामुळे दोघांमध्ये विवाद पैदा होतो. तो विवाद पैदा करणारा सूर म्हणजे विवादी सूर. जसं फॉर एक्झाम्पल हमीरमध्ये आहे कोमलनी. हमीरमध्ये कोमलनी हा विवादी सूर आहे. मला काहीच नाही, माझं बाउन्सर चाललंय. म्हणजे एक चांगलाच आहे तो. नाही, मी का म्हणतोय, मला हे तुम्ही बोलता मला सुचलं की ह्यावरती बेसिक्स मी पूर्ण यावेळेला ते क्लासला आता नॉर्मल म्हणून हा निश्चित एक तसं- विषय घेऊ शकतो. असा डिसिप्लिन असेल तर तुम्ही त्या पद्धतीने रियाज कराल. करू शकतो. मुळात उठाल आणि त्या पद्धतीने तुम्ही रियाज चालू रियाज कराल. करा. त्याच्यासाठी ते रागाची शुद्धता पाळणं गरजेचं. प्युरिटी त्याची सांभाळ. सांगायला घातलं ते हो ना. प्युरिटी त्याची सांभाळावीच लागते. सो दिस इज Correct. व्हेरी इम्पॉर्टंट. म्हणजे तुम्हाला रागाचं आणि येस तुम्ही येस एकच मिनिट प्लीज, मी कॅमेरा जरा ऍडजस्ट करून घेतो. म्हणजे तिघही याल तुम्ही बरोबर. थँक्यू. सॉरी, आपण जाऊया. संगीत करिअर की साधना? साधना. साधन. साधन पण कोण करिअर करतं ते करिअर करून साधना असं म्हणू कसं आहे, हो. तुम्ही आता तसंच काळाची गरज आहे. काळाची गरज आहे ना. काळाची गरज Economics आहे. वर चालच पाहिजे. साधना असेल ना तर संगीत तुम्हाला स्वतःहून स्वतःहून ते येणं, करिअर तुमचं आपोआप होतं. खूप छान. आजची पिढी कमी संयम की जास्त सेल्फ कॉन्फिडन्स तुमच्या मते? इथून सुरुवात करतो. कमी संयम, कमी संयम, लेस पेशन्स आहे म्हणजे लेस पेशन्स. सेल्फ कॉन्फिडन्स ओव्हर आहे. म्हणजे तेच. ओव्हर मोर्चाने गेला कॉन्फिडन्स. तुमच्या घरावरती. पण मी इथे असं लिहिलेलं आहे की म्हणजे विचारला प्रश्न की तेच आजची पिढी की संयम कमी आहे की म्हणजे और विचारलंय, पण तुम्ही म्हणता दोन्ही आहे. हो, संयम कमी आहे. पण या दोन्हीपैकी एक कोणाचं उत्तर, तर पहिलं काय उत्तर? संयम कमी. संयम कमी. संयम कमी आहे पण अपवाद आहे. मी पाची बोटं परत सांगतो सगळ्यांना, म्हणजे तुम्ही उत्तर देताय कारण तुम्ही विद्यार्थी एवढे घडवताय आणि प्लस येतात नाही, तुमच्याकडे, अपवाद आहे. त्यामुळे तुम्हाला दिसतंय. मला विद्यार्थी माहिती नाही पडणार, बरोबर की नाही? मी फक्त आजूबाजूला जो कोण गाणार आहे किंवा त्यांच्याविषयी विचार करू शकतो किंवा ऐकलं तर. पण तुम्ही तर ऍक्च्युली वेगवेगळे एवढी वर्ष तुम्ही पाहताय म्हणून आपण संयमच कमी आहे. हो ना. हा तुम्हाला सुद्धा तसं पाहिलं ना तर मला असं वाटतं, म्हणजे लोक म्हणतात की आताची जनरेशन खूप त्यांना 10 सेकंद 30 सेकंद त्याच्यापेक्षा जास्त संयम नाही. पण मी सांगू, आताची जनरेशन खूप संयमी आहे. अरे वा. सिरियसली, मी जे ऑब्झर्वेशन आहे, मी आता हे तुम्हाला सांगू शकतो दोघांनाही. म्हणजे त्यांना तुम्ही रील बघायला मोबाईल द्या, 3-3 तास ते रील बघू शकतात. अच्छा, तसं संयम. पण तसं संयम या हिशोबाने आहे. मोबाईल सोडतच नाही. तास रील म्हणजे आई वडिलांना म्हणतात 5 मिनिटासाठी घेतो आणि 3 तास रील बघत बसतो. हा. पण रियाजाला 3 तास नाही देणार. हा संयम आहे. हा संयम आहे. मी फक्त पहिलं वाक्य घेणार आणि सांगणार आहे प्रमो की हे बघा कॉन्ट्रॅक्ट बोलते. छान छान छान. एक हिट सॉन्ग की आयुष्यभराचा रिस्पेक्ट? कोणतं? एक हिट सॉन्ग हा हा किंवा आयुष्यभराचं रिस्पेक्ट, कुठलंही गाणं. म्हणजे 2 पैकी एक चॉईस करायचं. तुम्हाला जर असा चॉईस दिला देवानी, हा हा एक गाणं फक्त मिळणार आयुष्यामध्ये हिट, हा. आणि दुसरं ऑप्शन आहे की तुम्हाला आयुष्यभराचा रिस्पेक्ट. आयुष्यभराचा रिस्पेक्ट. ओके. बोथ. कारण ते हिट सॉन्ग असेल तर बरेच वेळा तुम्हाला त्याच बेसिसवर शोज मिळतात. बरोबर. रिस्पेक्ट आयुष्यभरात. व्हेरी नाईस, व्हेरी नाईस. दोन्ही तर हे प्रश्न मुद्दाम असे ते माहिती आजकाल प्रश्न असतात ते जवळजवळ उत्तर सेम असतात, पण त्याच्यामधलं काय प्रिफर म्हणून तसं. बरं. तर असलेला सिंगर ऍक्सेप्ट कराल की इरिटेट व्हाल? काय? असलेला सिंगर म्हणजे तुमच्यापेक्षा जास्त फेम मिळालेला पण कमी ट्रेनिंग असलेला सिंगर ऍक्सेप्ट कराल की इरिटेट व्हाल? एक्सेप्ट करेल, कारण त्याला दिले ते देवाने दिले. त्याचं मन बघून किंवा त्याचं जे काय आहे ते, म्हणजे ज्याला देवाने दिले त्याला आपण काय नाव ठेवणार? बरोबर. प्रत्येकाचं डेस्टिनी असतं. कोणाला छोटी मेहनत करून मोठं फेम मिळतं, पण कधी कधी म्हणून तरी प्रश्न तुमचा सेम आपण दुसरं करूच काय शकतो.
मी हॅव टू ऍक्सेप्ट इट. मला हे उत्तर मित्रांनो, हे उत्तर सगळ्यासाठी पण एक सांगू का, चॉईसेस एक सांगू का, त्याला जे फेम मिळालेलं असतं ना ते टेम्पररी असतं. हो, म्हणून हा चर्चेचा विषय झाला. त्याच्यात आपण नंतर काहीतरी रॅपिड फायर मध्ये नाही होऊ शकत. त्याच्यामध्ये आपण नंतर पॉडकास्ट करू कधी. आज जोडून पाहिजे होता मला. आपण करू काय करू शकतो. हॅव टू ऍक्सेप्ट इट. खूप छान. आता जस्ट पर्सनल काही पाच सहा. तुम्हाला जेवणामध्ये काय आवडतं? प्रशांत यांना जेवायला काय आवडतं? वा, मला जेवणामध्ये माझी सगळ्यात फेवरेट डिश वरण भात. लहानपणापासून जे खात होते. पण आता मी सध्या नॉनव्हेज वगैरे पण खातो, पण आजही माझ्यासोबत का वरण भात आणि नॉनव्हेज ठेवलं तर मी वरण भात खाईन. सो नाईस. तुम्हाला? सर्वात पण ते विदाऊट फोडणीचा, विदाउट फोडणीच. ओके. त्याच्यामध्ये नो टोमॅटो, नो लसूण, प्लेन वरण. प्लेन वरण. त्याच्यावर तूप. सो नाईस, सो नाईस. सर्वात जास्त स्वीट आवडतं मला. कुठला लाडू. लाडू? वाव. कुठला? बुंदीचा लाडू किंवा सगळ्या प्रकारचे लाडू आवडतात. लाडू तिखट म्हणजे तो नॉर्मल नरम बुंदी असतो असा कडक? सगळ्या प्रकारचे लाडू. सगळ्या प्रकारचे लाडू. बेसन लाडू, रवा लाडू लाडू. आहे. वाव, क्या बात आहे. रॅपिड फायर नाही, त्यामुळे लिस्ट लंबी येते. नाही, चहा 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 आपण तो सांगितलंय. चहा. म्हणजे माझी चहाच आहे इतकं तुम्हाला सांगतो. इतकं म्हणजे माझी ही आवड म्हणजे मी सकाळी पण बघितलं केविन म्हणेल एक चहा होईल नाही, आणि हे चहा घेऊन आलेले म्हणून मी म्हटलं थोड्या वेळ करूया. नाही, माझ्याकडे स्टुडंट्स नाही, मला सांगायचं म्हणजे माझ्याकडे काही सिनियर व्यक्ती माझ्याकडे आदिवासींना स्टुडंट होत्या, सांगायच्या की सर इतनी चाय मत पिओ, कम करो या झालं सगळं. आणि मला गुरुकुळाला गिफ्ट काय द्यावं? थर्मास. चहा पिऊ नका पण थर्मास गिफ्ट दिलंय. वा वा वा. एवढा चहा पिता का? चांगली गोष्ट आहे. तुम्हाला एखादं तुम्ही आता एवढे गाण्याच्या क्षेत्रामध्ये आहात, स्वतः शिकवताय, तर तुम्हाला म्युझिक डायरेक्टर पैकी असं जर चॉईस विचारलं तर कोण आवडीचे म्युझिक डायरेक्टर पैकी एखादा नाही, असे खूप असतील, पण तरी एक आवडता म्युझिक डायरेक्टर एक मनाच्या जवळ असतं असं वाटतं कधी कधी, तर असं कोण आहे का? हिंदी, मराठी, कोणी? किंवा हिंदी मधलं एक सांगा, मराठी मधलं एक. मराठी मधले आपले बाळासाहेब, हो, हृदयनाथ मंगेशकर आणि आनंद घने, लता दीदी, प्रश्नच नाही. त्या तर आहेच. पण हिंदीमध्ये म्हणाल तर माझा आवडता म्युझिक डायरेक्टर नौशाद अली. हा, क्या बात, क्लासिकल आणि सो नाईस. तुमचे? आर.डी. बर्मन हिंदीमध्ये, प्रोग्रेस मराठीमध्ये हृदयनाथ मंगेशकर. अरे वा. आपले बाळासाहेब अत्यंत जेवणाचा विषय. हो, तो त्यावरती पॉडकास्ट करायचे आपल्याला. खरंच. आणि हिंदीमध्ये SDRD साहेब, सलील चौधरी. वा, छान. आता उलट परत येतो. गाणारे पैकी कोण आवडतं? मेल सिंगर, फिमेल सिंगर? मराठी मधलं पण सांगा, हिंदी मधले किंवा काही तुमचं. म्हणजे साखर कशी लागते, तर साखर गोड असते. इतकं कॉमन, इतकं ऑब्विस उत्तर आहे की गाण्यामध्ये लताजी, आशाजी, किशोरदा, रफी साहेब. मी एक म्हटलं ना, दुसऱ्याला राग येईल असं वाटेल मला. नाही, पण तुमचं एक हा अवघड प्रश्न आहे खरंच. ऍक्च्युली आवड तुम्हाला एक असं पकडताच येऊ शकत नाही. फिमेल मध्ये ऍज युजल आत्ताच्या काळामध्ये तर श्रेया घोषाल, व्हेरी नाईस. सोनू निगम, अरिजित सिंग आणि एकच त्यांचा नंबर गेला आय गेला. कांट से, म्हणजे जुन्यामध्ये पण सोनूची- बरेच आहेत. येस, नाही समजता, सगळेच चांगले आहेत, solid आहेत ते. तुमच्यापैकी तुम्हाला जर आत्ताच्या आणि जुने जनरेशन मध्ये पाहिलं तर मिनिटे आपल्याला आणखीन चांगलं. लता दीदी आहेत. त्यांच्यामुळे त्यांना तर गॉडच म्हटलं जातं, ती गोष्टच नाही. आणि श्रेया घोषाल. वाव, छान. आणि मेल मध्ये म्हणाल तर मोहम्मद रफी, सोनू निगम. त्या बात. वा वा वा. एखादं गाणं जे तुम्हाला मनाला भिडणार असे खूप आहेत, हिंदी मधलं आहे का कुठलं जे आवडतं? आणि कधी असा चांगला मूड असेल किंवा वाईट मूड असेल, व्हॉट एव्हर इट इज, मी गुणगुणतो, मला आवडतं असं कुठलं? असे खूप आहेत, पण मला एखादं कुठलं तरी या मोमेंटला आठवतं असं कुठलं असेल तर सांगा ना. गाणे भरपूर येतो, एवढे गाणे आहेत की आता गाणं गायचं तर कोणतं गायचं असं नाही. कारण एवढे गाऊन ठेवलेत लोकांनी, त्या लोकांनी. पण या मोमेंटला विचारलं तर एखादं आणि 2 लाईन गाणं म्हणून दाखव, चालेल. तुमच्या आवडतं.
हिंदी मराठी चॉईस तुमची आहे. अच्छा अच्छा काय नंतर गाण्याचा राऊंड आहे आपला, त्यामुळे तिथे म्हणायचे अच्छा. फक्त आपण नंतर पण रॅपिड आहे बरं का? फायर आपण म्हणजे कम्प्लीट करायला. ठीक आहे ठीक आहे. हम्म. देऊ पुढे आणि नंतर करू का? हा? म्हणजे नाही नाही मी जाऊन मग- गातो. हा. हम्म. माझं आवडतीचं गाणं आहे. एक गझल आहे. अपनी जुल्फे मेरे शानों पे बिखर जाने दो, आज रोको ना मुझे हद से गुजर जाने दो, अपनी जुल्फे मेरे शानों पे बिखर जाने दो. क्या बात आहे, वा वा वा, सुंदर सुंदर. तुमच्याकडे वळतो. तुमचं आवडतं गाणं एखादं मेरा आणि साया. 2 लाईन, मेरा साया. 2 लाईन होऊन जाऊन देत. लता दीदींनी ते ज्या उंचीवर नेलंय गाणं खरं Yes, सांगायला yes. गेलं. तू अगर उदास होगा तो उदास होगी मैं भी, तू अगर उदास होगा तो उदास होंगी मैं भी, नजर आऊं या ना आऊं तेरे पास हा, होंगी सुंदर. भी, क्या बात आहे. तू कहीं भी जा रुकेगा मेरा सारा साथ हो. वा वा. ती हरकत घेतली, मस्त वाटली मला. हा, हे मुळात हेच कडवं जास्त टच होतो मला. किती छान, किती छान. नाही, अर्थपूर्ण आणि गाणी असायची. खरंच आहे. सो नाईस. येस, तुम्ही एखादा काही या मोमेंटला एक सांगणं खरंच अवघड आहे. हो खरंच, या मोमेंटला कुठलं असेल ते. खरंच अवघड आहे. असं एवढी गाणी लगेच- मला पण एवढी गाणी होती. सगळ्यांनी हार्मोनियम सुरू केला की सरांची सगळी फेवरेट गाणीच येतात. येस येस येस. एका मागोमागे. ते आपण बिहाइंड द सीन्स बघितलं. हो, एका मागोमागे. येस येस येस, करूया ना. तुम आशा विश्वास हमारी, क्या बात है. तुम धरती आकाश हमारी, वाव. तुम धरती आकाश हमारे राम, तुम आशा विश्वास. क्या बात. मस्त. या रॅपिड फायर राऊंड मध्ये या एपिसोड पासून आपण एक अशी गोष्ट घेतो की 4 वाक्य आहेत जी तुम्हाला कम्प्लीट करायची. अर्धी वाक्य आहेत ती तुम्हाला पुढचं कम्प्लीट करायची. अरे देवा. ठीक आहे. आणि या रॅपिड फायर मध्येच करतोय. तर तुम्ही रेडी आहात का बघा. येस. तुमच्यापासून सुरू करतो, चालेल. संगीतामुळे मी आज जो आहे तो आहे कारण डॅश. कारण मनशांती आहे. व्हेरी नाईस. तुमचं उत्तर. संगीतामुळे मी आज जो आहे तो आहे, मी आहे त्याचं कारण. आनंदी आहे. कम्प्लीट आहे, आनंदी आहे. ओके फाईन. पुढचं. गायक, तुमच्यापासून सुरू करतो. गायक होण्याचा सर्वात कठीण भाग म्हणजे डॅश. कठोर परिश्रम. सेम, कठोर परिश्रम. सेम डॉट डॉट नको करू तो. तुमचं उत्तर काहीतरी परिश्रम आहे, दुसरं काहीतरी आणखीन. कठीण प्रवास आहे कारण सेमच म्हणू शकते. व्यवसाय अखंड साधना करावी लागते त्याची. Fine, fine. तुम्हाला गायक होण्याचा सर्वात कठीण भाग म्हणजे तपश्चर्या. तेच. टाकीचे घाव जे सहन करतो दगड, तसे ते घाव सहन करायला लागतात. मनाच्या वेदना कारण- आपल्याला सांगणं आलं पाहिजे. या पॉडकास्ट थ्रू मी प्रयत्न करतो. कारण काय ते कुठेतरी बाहेर येतील कारण काय आहे? असे
कारण असं आहे की रिझल्ट कधी मिळतील माहिती नाहीये, एक्झॅक्टली. परिश्रम करायचे. किती पेशन्स पाहिजे, कसं आहे एक्झॅक्टली सांगायचं ना, स्वतःला समजून करून किती घ्यायची. जे लोक म्युझिक शिकण्यासाठी येतात, त्यांनी ही पहिली गोष्ट समजून घ्यायला पाहिजे, देव तुम्ही पाहिला नाही आणि तुम्ही देवाच्या मागे राहता. अशी म्हणाला. खरंच खरंच तसंच तुम्हाला माहिती नाही होईल पण की नाही होईल. ह्या रेसमध्ये हजारो तुमच्या आधी देखील आहेत, लाखो, तरी तुम्ही त्या रेसमध्ये धावताय. मिळेल का नाही माहिती नाही, तरी तुम्ही सॅटिस्फाईड आहे, तुम्ही धावताय. लोक तुम्हाला टॉन्ट मारतायत किंवा लोक तुम्हाला पाठी खेचण्याचा प्रयत्न करतात, तुमच्या फील्डचे लोक तुम्हाला काम देत नाहीत किंवा बऱ्याच गोष्टी, तरी तुम्ही म्हणजे तुम्हाला संयम ना, ह्या गोष्टीमध्ये सगळ्या गोष्टी येतात तुम्हाला. संयम, शांती, पेस, सगळ्या गोष्टी पण मी ते शिकवत एकच होतो. मी एकच सांगू शकतो, बिकॉज म्हणजे एक तपश्चर्या आहे. तपश्चर्या तर आहे, पण एक कन्सिस्टन्सी हा जो शब्द आपण शिकलोय किंवा ऐकतो, ते जर तुम्ही करत राहिलं तर डेफिनेटली आपण म्हणतो ना, थेंबे थेंबे तळे साचे, किंवा थेंब पडून सारखा एकाच ठिकाणी पडला तर तिथे खड्डा होतो किंवा होतो, तो असर दाखवणार. Exactly. दॅट इज अ व्हेरी इम्पॉर्टंट थिंग. आता तुमच्याकडून स्टेजवर गाण्याआधी माझ्या मनात सर्वात आधी डॅश येतं. स्टेजवर गाण्याआधी स्टेजवर गाण्याआधी हा हा माझ्या मनात सर्वात आधी डॅश येतं. काय येतं? देवाला धन्यवाद. छान. तुम्हाला? भीती. दडपण असतं थोडं. सो नाईस. किती छान. खरंच चांगलं, मस्त, मजा आली. आणि ही गोष्ट करी, आता ते मी म्हटलं, मी अमिताभ त्यांचं पण ऐकलेलं होतं. पुढे मोठे ऍक्टर आहे, म्हणजे बॉलिवूडचे ते किंग म्हणू शकतो, पण तरी सुद्धा ते म्हणतात की मी अजूनही कुठलाही सीन करायच्या अगोदर माझ्या पोटात असं बटरफ्लाय होतं. गोळा गोळा येतो. म्हणजे असं कोणाला येत असेल ना, काही चूक नाहीये. मला हे सांगेल, म्हणजे असं इतकं ना की चांगला परफॉर्म करण्याची इच्छा असते प्रत्येकाची, आणि नाही, देवाला देवाचे नाही. प्रत्येक जण त्यावेळेला म्हणजे आठवण काढतो. बेबी सर पण हे मान्य करतील, हे परफॉर्मिंग आर्ट आहे. स्टेजवर तुम्ही काय कारण की कसं आहे ना, काही होऊ शकतं. आज नीतीला कोणीच इव्हन कधी दिदीने पण दावा नाही केला ना, कधी रफी साहेब किंवा किशोर कुमार किंवा सोनू निगम बघा की मी आता स्टेजवर जाऊन मी आग लावीन. हा. हे आग लावीन हे रियालिटी शोने आणलेला प्रकार आहे. हो. आग लावीन याची गॅरंटी कोणीच देऊ शकत नाही. दुसरे म्हणतात ते ठीक आहे, आग्रह ठीक आहे. हा. कसं असतं स्टेजवर बघा, आता ही हार्मोनियम गेली स्टेजवर, हो, तुम्ही 6 वाजवलं तर 7 वाजणार आहे. एक्झॅक्टली. पण तुम्ही स्टेजवर ज्यावेळेस गायक बसतो, त्याला गळ्यातून गायचंय, तो करेक्ट सास निघेल, त्याची फ्रिक्वेन्सी करेक्टच आहे, तो सुरूच आहे. बरं, सांगू शकत कधी नाही. कधी त्यामुळे ते असं होऊ ते शकतं. बोलतं ती गोष्ट पण आहे. निघेल त्याच वेळी. अगदी खरंच 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 आहे. मस्त, खूप छान सांगितलं. जर नवोदित गायकांनी, हा तुम्हाला विचारलं नाही ना, सर्वात आधी स्टेजवर गाण्याआधी आणि माझ्या मनात सर्वात दडपण दडपण. तुम्ही म्हणाल, सॉरी. ओके, तुमच्यापासून, जर नवोदित गायकांनी एकच गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे तर ती डॅश. नवोदित ये भी दिन चले जाएंगे. ये भी नाही कोणते? ये पूरे दिन भी जाएंगे. आहे का? तुम्हाला मला तुमची उत्तरं खूप मजेदार, पण खरोखर मनामधून येत आहेत ते. तुम्हाला काय वाटतं? म्हणजे जर नवोदित गायकांनी एकच हे सगळं घोरपण्याचे बाहेर निघतात. तर ती मी म्हणेन पेशन्स वाढवा, हे पण दिवस निघून जातील. त्यालाच yes, तुमचं. अपना भी दिन आएगा. सही, सही, सही. आता ग्रॅटिट्यूड आणि इमोशनल, लास्ट शेवटचा प्रश्न, म्हणजे तोच ती वाक्य हो. आज मी संगीताबद्दल कृतज्ञ आहे कारण मला आज जो एक रुतबा, जे मोठमोठ्या लोकांमध्ये उठणं बसणं, किंवा एक चांगल्या लोकांची संगत, चांगले म्युझिकल लोकांची संगत, चांगल्या विचाराच्या लोकांची संगत, असे हे लोक आम्ही आहोत. असे म्युझिकल जे लोक आहेत, जे चांगले चांगले आर्टिस्ट आहेत, चांगल्या लोकांमध्ये उठणं बसणं, हे त्यामुळे मान मिळालं, आणि जे इथून पुढेही आयुष्यात मिळेल. सो नाही, तुमच्यासाठी आज मी संगीताबद्दल कृतज्ञ आहे कारण एक म्युझिक टीचर म्हणून मिळालेली रिस्पेक्ट. दुसरी गोष्ट म्हणजे संगीतकार म्हणून माझ्यातला एक जन्माला आलेला संगीतकार. आणि तिसरी गोष्ट म्हणजे ब्रेड अँड बटर. ह्या बात खरंच आहे. थोडस त्याला जोडेन मी, संगीताबरोबर देवाचा पण आभारी आहे, की कारण की मला माझी आवड जी आहे हेच मला माझं प्रोफेशन करता आलेलं आहे, आणि त्याच्यामुळे खूप चांगलं, खूप रिस्पेक्ट मिळतोय समाजामध्ये. भले 4 पैसे कमी मिळतात, पण रिस्पेक्ट जो मिळतो, आणि सगळ्यात मोठं सॅटिस्फॅक्शन की आपण आपलं आवडतं काम करतो. करेक्ट.
नथिंग लाईक खूप छान मस्त राऊंड झाली आणि रॅपिड फायर झाली. विजयभाई कैसे लगा? मित्रांनो, आमच्या इथे एक विजयभाई सस्पेन्स मध्ये पुढच्या राऊंड मध्ये तुम्ही आता बघणार त्याच्याविषयी ऐकणार आहात आणि मजा बघा. पुढची राऊंड आपली गाण्याची वगैरे असणार आहे आणि बँड काय काय आणि गाणी आपल्याला प्रस्तुत करणार आहेत. कुठे जाऊ नका, इथेच राहा. आम्ही जस्ट 2 मिनिटांमध्ये लगेच येतो. शेवटपर्यंत हा एपिसोड बघा. काही गाणी आपली तुम्ही हो, ठरवा. काही कंपोजर माझं 1-2 कंपोजिशन हा, मग तुम्ही जरा- काही गाताय का? नाहीतर मी फरमाईश करायची आणि तुम्हाला नाही आता नाही म्हणायचं. म्हणजे जेवढी तुम्हाला वाटतात ते करा. सर आपण ते मेडली केलेली ती घ्यायची का? कोणची? रफी साहेबांची मेडली केली होती आठवत आहे का? हा ते घेऊया. येस. चौधरी का चांद आणि हे. घ्यायची? चला. तुझ्या आजाराला सीन 1 सीन जर पुलिंग वाढवलं. हो वाढू मी कमी केलं. हा enjoy. येस. Done. क्यू घेऊन स्टार्ट करा. जेव्हा मला तिथे पण करायचं तर बोलू दे. तुमचं आहे, चौधरी का? ते शब्द कर रिस्क नको. हो बरोबर. अच्छा असं बरं आहे का? त्याचं मी केलं नाहीये. मैं भी बजा सकता हूँ क्या? 0-7-11 नाही देऊ का तुला? राहू दे ना. मित्रांनो हे बघा मला शिकवता येते. अच्छा ये चलो मैं आज सीख रहा हूँ. दोस्तों देखो 1-2-2 1-1-2 1 वो मालूम हाँ, नहीं है. नहीं, मस्का नहीं लगा देना. प्रॉब्लेम वही है. ब्रेड बटर खाया बरोबर ओळखलं. हाँ ते दिसतं ना वाजण्यावर. क्या मस्त मस्का नाही लागत. नाही, नाही, छान ते तुमचं तयार रेडी. हो रेडी रेडी. मी आता काढतो तुम्हाला. इधर ही है. और इसको कैसे रिदम के साथ. आर वी रेडी? Yes, yes. यस प्लीज. चला. चलो 1 2 रेडी. यस 1 2 3 4. जुल्फे है जैसे कांधे पे बादल झुके हुए, आंखें हैं जैसे मैं के ख्याले भरे हुए, मस्ती है जिसमें प्यार की तुम वो शराब हो, चौदहवीं का चांद हो या आफताब हो, जो भी हो तुम खुदा की कसम लाजवाब हो, चौदहवीं का चांद हो. वाह वाह. तड़प रहे हैं हम यहाँ, तड़प रहे हैं हम यहाँ, तुम्हारे इंतजार में, तुम्हारे इंतजार में, फिजा का रंग
का रंग आ चला है मौसमी बहार में, मौसमी बहार में हवा भी रुख बदल चुकी, ना जाने तुम कब आओगे सुहानी रात ढल चुकी, ना जाने तुम कब आओगे. वा वा वा, क्या बात आहे. सुंदर सुंदर सुंदर, मस्त. थँक्यू. सो आशा करतो की अशीच आपली मैफिल चालू राहील, है की नाही. सो काय विचारू आता. तुमच्यावर आहे, मी तुम्ही गाणं ऐकत बसलो, एन्जॉय करतोय. नाही पण गाण्याचा माहोल एक वेगळाच असतो ना. हो. असं हो. म्हणायचं खरंय, झालं की खरंय. नाही, असे म्हणत राहायचे असे वाटतात. आणि टाइम आपल्याला बघायला पाहिजे बऱ्यापैकी. हो, बऱ्यापैकी झालं. मोठा झालाय, बऱ्यापैकी थांबवायला पाहिजे आपल्याला. तर मित्रांनो, आपण ही राऊंड म्युझिकल राऊंड तुम्ही ऐकली आता. आणि त्यांना आता या बँडला आपण बोलवलेलं होतं, रिक्वेस्ट केलेली होती आणि अमितजींना सांगितलेलं होतं, तर त्यांनी सगळ्या बँडला घेऊन आलेले. आणखी यांची टीम आहे मोठी. पण आज आपण आपल्या इथे यांना पहिला आपण भेटायचं होतं आणि मग नंतर मग पुढचे पॉडकास्ट आपण बघूया, करूया आपण जरूर. गाण्याचे पॉडकास्ट नक्की, नक्की. करूया, डू दॅट डेफिनेटली. Sure, sure. तर मजा आली. पुढच्या राऊंडला जाण्याच्या अगोदर तुमचं ते कुठलं गाणं तुम्ही म्हणालात ते ठेवायचंय. एक ठेवलं ना तुम्ही, स्टुडंट्स आम्ही हा, teacher हा, म्हणून, ते. तर ते घेऊया आमच्या आपण. हो, हो, ते घेऊया अच्छा. आणि मग एक शेवटची राऊंड जी आपण अच्छा, करायची अच्छा. होती, 8 to 8 राऊंड. चालेल. सो Sure, sure. आपण ते घेऊया. थँक्यू द्या तुम्ही. तुम्ही फक्त गाण्या एवढंच म्हणा. हा. ओके डन. कुठे ते गाणे कसं कारण की शब्द तर उपयोग नाही, चाल माहिती नसेल उपयोग नाही नुसते शब्द घेऊन. Yes. गाणे शब्द कुठे कुठे तो शब्द कोणती लाईन आहे ती? ते सांगतील बरोबर. आपल्याला, आणि ते तुम्हाला बघतील पण आपल्याकडे. खूप ऑब्विस आहे ते, तुम्हाला कळेल पण तिथे. मित्रांनो, तुम्ही बघितलं असेल हे पाठीमागे आवाज चाललेला आहे त्यांचा. आणि हे असं होत असतं. गाणं बनवताना किती मजा असते, त्याची क्रिएटिव्हिटीची मजा एक वेगळी असते. येस, आर वी रेडी. शुअर शुअर शुअर. एक गाणं म्हणतो आता आपल्या पुढे. हा. आम्ही तिघही संगीत शिक्षक आहोत. येस. आता मगाशी आपण बोललेली गोष्ट, आता आम्हाला एक तिघांनी नमूद करायची गोष्ट अशी की आम्ही शिक्षक आहोत. आम्ही गुरु नाही. मित्रांनो, इकडे सांगा. आम्ही गुरु नाही, आम्ही शिक्षक आहोत. इंग्लिश मध्ये बोलत आम्ही म्युझिक टीचर आहोत. हा. सो आम्ही तुमचं मी त्याच्या पुढे बोलते हा. सर, वी आर म्युझिक ट्युटर्स. ऍक्च्युली. हा. सो डोंट टेक इट ॲज आम्ही काही गुरु वगैरे नाही आहोत. गुरु वगैरे खूप मोठे लोक असतात सुरेशजींसारखे. सो आम्ही त्यांचं ऐकून शिकणारे शिष्यच आहोत. बरं. आम्ही फक्त आम्हाला दोन गोष्टी शिकण्यापेक्षा जास्त मध्ये आम्ही त्यांना सांगायचा प्रयत्न करत असतो. बाकी काही फरक नाही. आम्ही पण विद्यार्थीच आहोत आणि तेही विद्यार्थीच आहेत. सो नाईस, सो नाईस. तुम्ही So- मस्त म्हणजे ते सांगितलेली गोष्ट खरंच आहे. ऍब्सोल्युटली. आणि मित्रांनो, हेच आपल्याला लक्षात ठेवायचं. एवढं मला माहिती आहे ते किती छान आणि काय काय गोष्टी त्यांना म्हणजे शिकवतात कशा हिशोबाने. पण त्यांची जी मॉडेस्टी आहे ती आपल्याला बघणं जरुरी आहे. आणि दॅट इज व्हॉट मेक्स अ गुड टीचर ऍक्च्युली बघितलं तर. पण एक जाता जाता प्रश्न, आपण हा गाणं गायच्या अगोदर म्हणजे हा शेवटचा आपण एंडिंगला आलेलो आहे पॉडकास्टच्या. तर कुणालाही समजा आता ऐकणारे आपल्या ऑडियन्स पैकी त्यांना गाणं शिकायचं आहे आणि तुमच्याकडे आहे असे त्यांचे खूप जण असतील, पण तरी तुम्हाला अप्रोच करायचे असेल तर त्यांची प्रोसिजर काय असते साधारण सांगू शकाल? प्रत्येकाला माहितीच असेल असं नाही, तर काय करायला पाहिजे? तुमच्याकडे म्हणा, सुरेशजींकडे म्हणा, म्हणजे तुमच्या सुरेशजींचं अकॅडमीची तर वेबसाईट आहे, तिथे Website करू आहे. हो, शकता. वेबसाईट आहे, शकता. तिकडे इन्क्वायरी करू शकता. आणि बाकी तुम्ही म्हणजे आमचं जे ह्यांना काम सांगा, चालतं. मला म्हणजे आता म्हणजे आपल्या ऑडियन्सला सुरेशजींच्या अकॅडमीचं कसं आहे की ते ब्रांचेस आहेत. तर ठाण्याची ब्रांच आहे, पवई आहे, बऱ्याच ठिकाणी ब्रांचेस आहेत, मुंबई, ऑल ओव्हर मुंबई. तर तसं लोक कॉन्टॅक्ट करून त्या पद्धतीने येऊ शकतात. Admission घेऊ शकतात. ऍडमिशन घेऊ शकतात, काही प्रॉब्लेम आणि नाही. मी म्हणजे स्वतः काय इंडिव्हिज्युअल घेतो, त्यामुळे सॉरी फक्त इंडिव्हिज्युअल मी इंडिव्हिज्युअल क्लास देतो, अच्छा, म्हणजे त्यामुळे इंडिव्हिज्युअल माउथ टू माउथ. हा किती असतात एका याला ग्रुपला असं? नाही, मी इंडिव्हिज्युअल होम ट्युशन घेतो, मी पर्सनल ट्युशन घेतो. म्हणजे ते पण असतं. हो हो. आणि शिवाय एक संस्कृती अकॅडमी म्हणून आहे ठाण्यामध्ये, तिथे मी शास्त्रीय संगीताचे पहिल्या 2 परीक्षांचे क्लास घेतो. हा, So, तुम्ही आता तिथे पण- म्हणालात की हो. तुम्ही आता आजीवासन तिथे हा, राहता, हा. पण तुम्ही दुसरीकडे हो, हो. तुम्ही इंडिव्हिज्युअल करता. इंडिव्हिज्युअल करतो आणि एका अकॅडमीत आहे शिवाय Right. तिथे शास्त्रीयचे धडे देतो
आणि बाकी ठिकाणी लाईट सॉंग्स वगैरे असं शिकवतो. छान छान. सो तुम्ही आम्हाला अप्रोच होऊ शकता आमच्या अकाउंट थ्रू, FB किंवा इन्स्टा थ्रू, इथे आणि खाली आमचे आम्ही कॉन्टॅक्ट link नंबर्स पण तुम्हाला मिळतीलच. खाली लिंक आम्ही आपण Yes, yes, देऊया. नक्की, नक्की. आणि तुम्ही तुमची डिटेल्स जरूर आम्हाला सांगा, जरूर, आम्ही जरूर. आमच्या त्या डिस्क्रिप्शन मध्ये देऊ. मित्रांनो जरूर याचा लाभ घ्या. ज्यांना कोणाला मदत होत असेल, इच्छा होत असेल तर तुम्ही बिलकुल शुअर. सुरू करूया येस आपल्या. येस. सो हे गाणं जसं बोललो की हे मेसेज आहे सगळ्यांना, ज्यांना वाटतं असे काही लोक असतात आम्हाला भेटतात की त्यांच्या मनात शंका असते की आता पुढे सिनियर असतात ते, की आता ह्या वेळेस आम्हाला गाणं शिकायला जमेल का, हो, हो. किंवा काय, किंवा कोणी म्हणतात आमचा आवाज काही गाण्यासारखा नाही पण तरी आम्हाला गाणं शिकता येईल का. बरोबर. तर अशा लोकांसाठी हे एक मेसेज आहे गाणं. अरे वा. एक, आणि गाणं किती पॉझिटिव्ह आहे, हे गाणं आपल्या आयुष्यामध्ये किती छान बदल घडवू शकतं ह्याच्याबद्दलचं गाणं आहे. ओके. कवी रमण रणदिवे यांची कविता आहे ही, आणि याला संगीत दिलंय डॉक्टर सलील कुलकर्णी यांनी, अरे वा. आणि ते गायलंय ऋषिकेश रानडे आणि प्राजक्त रानडे या दोघांनी गायलेलं आहे छान छान. मूळ गाणं. सो आम्ही ते सादर करतो. सो हे आमचं मेसेज आहे तुमच्यासाठी, हेच आमचं क्लोजर पण आहे. आपण जेवढी गाणी म्हटली आहे त्याची डिटेल्स जरूर द्या. जरूर जरूर. नक्की, कॉपीराईटचा नक्की. प्रॉब्लेम नको व्हायला. नक्की नक्की नक्की. म्हणजे आपला प्रयत्न आहे की लोकांपर्यंत पोहोचायला, पण शेवटी काही टेक्निकल कुठल्या गोष्टी असतील मला पण बरोबर. म्हणून म्हटलं. तर बरोबर. जेवढी आपण म्हटलेली गाणी आहेत मित्रांनो, ही डिटेल्स आपण देऊया, त्यांचे नक्की, क्रेडिट, नक्की, नक्की. सोर्स क्रेडिट जे असतील ते नक्की. तुम्ही प्लीज तेवढं द्या. नक्की नक्की, नक्की. नक्की. येस. येस. अंतऱ्यामध्ये अंतरच्या शेवटीला फक्त गाणं माहिती. चलो विजयजी रेडी. जमेल तेव्हा जमेल त्याने जमेत गावे गाडी, जमेल तेव्हा जमेल त्याने जमेत गावे गाडी, जमेल तेव्हा जमेल त्याने जमेत गावे गाडी, जगणाऱ्याने जगता जगता जगणाऱ्याने जगता जगता मजेत गावे गाडी, जमेल तेव्हा जमेल त्याने जमेत गावे गाडी, जमेल तेव्हा जमेल त्याने जमेत गावे गाडी. पाऊस पाणी प्रकाश वारा पक्षी सागर सरिता, पाऊस पाणी प्रकाश वारा पक्षी सागर सरिता, परमेशाच्या प्राणांमधल्या जिवंत साऱ्या कविता, परमेशाच्या प्राणांमधल्या जिवंत साऱ्या कविता, आनंदाने मिळेल त्याचे कवित गावे गाणे, जगणाऱ्याने जगता मजेत गावे गाणे, जमेल देवा जमेल गावे जमेल गावे गाणे. जगण्याचे फळ उदंड देते गाणे प्रत्येकाला, जगण्याचे फळ उदंड देते गाणे प्रत्येकाला, इथे न कोणी अमर अखेरी जाणे प्रत्येकाला, इथे न कोणी अमर अखेरी जाणे प्रत्येकाला, जाता जाता दुनियेसाठी उधळण झाले गाणे, जगता जगता मजेत गावे गाणे, जमेल तेव्हा जमेल त्याने जमेल गावे गाणे, जमेल तेव्हा जमेल त्याने जमेल गावे गाणे, जमेल तेव्हा जमेल त्याने जमेल गावे गाणे. सुपर. वा वा, जबरदस्त, मस्त मजा आली. क्या मजा ते आप, बापरे, मजा आ गया. थँक्यू सो मच. म्हणजे आता इथे प्रोग्राम एंड नाही करायचंय, आणखी एक दोन प्रश्न फक्त आपण अच्छा, अच्छा. हार्ट टू हार्ट राऊंड आपण हा एक ब्रेक घेऊया. म्युझिकल राऊंड मित्रांनो आता तुम्ही ऐकली, आणि पॉडकास्टच्या शेवटाकडे आपण वळलोय आता, आणि एक छोटस आपली आणखीन एक राऊंड आहे, हार्ट टू हार्ट राऊंड. तोपर्यंत कुठे जाऊ नका, एक ब्रेक छोटासा घेतो, कमर्शियल ब्रेक. येस, स्टार्ट. तुम्हाला कोणाशी बोलायचंय? माझ्या वडिलांशी. ओके. बाबांचं नाव? मामांचं नाव नितीन केळकर, ओके. आणि ते मुळातच वृत्तसंपादक दूरदर्शनचे आणि आकाशवाणीचे डिरेक्टर म्हणून रिटायर झाले. ओके. तर आता घरी कसं असतं की वडिलांनी खूप काही मोठं करून ठेवलं असेल हो. तर प्रत्येक वेळी दिव्याखाली अंधार असंच म्हटलं हो. जातं,
आणि प्रत्येक वेळी त्याच हिशोबाने कम्पेअर केलं जातं, तर नक्की हेच म्हणेन की दिव्याखाली अंधार नाहीये. थोडासा उजेड आहे So nice. आणि तो उजेड थोडा बाहेर पडतोय. That's Wow. it. नाही बोला ना तुम्ही बाबांशी बोला, नाव घेऊन फक्त बोला, म्हणजे सेपरेटली त्यांच्याशी डायरेक्टली बोलताय तुम्ही. नाही, बाबा आणि मी जास्त बोलके नाही आहोत आणि ते माझ्याशी फोनवर 2 मिनिटापेक्षा जास्त वरती बोलत नाही. ओके. पण आजकाल बाबांचे इमोशन्स मला लक्षात येतात फोन केल्यानंतर. आजकाल 2 मिनिटाची 5 मिनिटं झाली आहे, त्यासाठी थँक्यू. अरे वा वा, इम्प्रुव्हमेंट. किती छान, किती छान. म्हणून तुम्ही आजकाल स्वतःहून फोन करता आणि स्वतःहून मला सांगता की सई कधी येणार आहे, तर सो त्यामुळे आनंद होतो. आणखीन या तर आम्हाला आनंद आहे खूप. तर ते आमच्या ऑडियन्स साठी 2 शब्द प्लीज. पॉडकास्टसाठी एक वाक्य मी नक्की म्हणेन, थँक्यू सो मच टू यू की तुम्ही आम्हाला इथे बोलवलं हो. आणि त्याच्यामुळे तुमची ऑडियन्स आम्हाला बघतीये. येस. सो बिग थँक्यू फॉर दॅट. येस. तुम्हाला कोणाशी बोलायचंय डायरेक्टली? माझे पप्पा. अरे वा, क्या बात आहे. पण ते आता सध्या नाही, 2014ला ते ऑफ हो, झाले. पण ते त्यांच्यासाठी 2 शब्द, त्यांच्यासाठी मी 2 शब्द. जे काय म्हणण्यात येईल ते बोला त्यांच्याशी. पहिले थँक्स परमेश्वराला की त्यांनी मला ह्या फॅमिलीमध्ये जन्माला घातलं. दुसरी गोष्ट पप्पांसाठी की पप्पांनी मला कधीच कोणत्या गोष्टीला मनाई केली नाही लहानपणापासून. आणि जी गोष्ट मी ज्या गोष्टीला हात आला ती गोष्ट मला मिळाली. म्हणजे असं नाही की कोणत्या गोष्टीसाठी मला मिळाली नाही की मला पाहिजे होती पण दिली नाही. त्यांनी त्यांच्या काही गोष्टी आई पप्पा यांनी बाजूला ठेवल्या, पण माझ्या सगळे हट्ट पूर्ण केले. दुसरी गोष्ट की त्यांचीही इच्छा होती, स्वप्न होतं की मी सिंगर व्हावं, मी एक ह्या म्युझिक प्रोफेशनमधून काहीतरी बनावं. आणि त्यासाठी त्यांनी भरपूर काही स्वतःचे खूप काही कॉम्प्रोमाइज केलं, काही गोष्टी बाजूला ठेवल्या त्यांनी. आणि आज त्यांचं ते स्वप्न पूर्ण होत आहे. मी झाले असं म्हणणार नाही, कारण अजून बरंच करायचं आहे. पण बऱ्यापैकी ज्या गोष्टी त्यांना पाहायच्या होत्या त्या गोष्टी देखील झालेल्या आहेत आयुष्यात, आणि ज्या पाहायच्या आहेत त्या होतील. पण फक्त दुःख हे आहे की बघायला ते नाहीत. फक्त दुःख ह्याच गोष्टीचं आहे. पण ठीक आहे, शेवटी आयुष्य मला हातात असते. बट मिस यू सो मच. सो नाईस, सो नाईस. किती छान बोललात. आणखीन कोणा बाबतीत बोलायचं तुम्हाला? आणखीन आई भाऊ. प्लीज बोला ना. बहिणी. बहिणीचं नाव फक्त घ्या, कारण माझी आई हिराबाई ससाणे, भाऊ प्रमोद ससाणे, बहीण प्रतिभा ससाणे, दुसरी बहीण प्रतिज्ञा ससाणे. त्या सगळ्यांचा सपोर्ट, सगळे माझ्यासाठी माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले की कोणी काही हो, तुला तुझं हेच ध्येय पूर्ण करायचं. आजही माझ्यासाठी ते, म्हणजे मला माहिती कुठेही शोज असेल काही असेल, ते माझ्यासाठी दिवस रात्र त्यांची खटाटोपीत असते की याला सक्सेस मिळावा. ते प्रेयर करतात देवाकडे, भरपूर काही गोष्टीचं मार्गदर्शन देखील करतात. जरी माझ्यापेक्षा लहान आहेत त्या बहिणी, पण काही गोष्टी चुकत असेल ते सांगतात देखील, आणि मी एक्सेप्टही करतो. किंवा काही गोष्टीला ते गायडन्स करतात की असं नाही, हे असं तू कर, तुझ्या लाईफमध्ये डिसिजन तू असा घे. तर थँक्स टू ऑल फॅमिली. किती छान, किती छान. वा वा, मी हा मोका सोडणार नाही आता. संपदा दिदींना देखील थँक्स. संपदा बांदोडकर. संपदा बांदोडकर, हा, Yes, कारण yes. त्यांनी खूप मला मार्गदर्शन केलेलं आहे. सो नाईस, सो नाईस. मी या मोक्याचा फायदा घेणार आहे. आता सुरेशजी आमच्या पॉडकास्टला जर आले तर उत्तमच आहे, पण माझी काही डायरेक्ट ओळख नाहीये त्यांच्याकडे. तर तुमच्या थ्रू मी त्यांना रिक्वेस्ट करतो की आमच्या पॉडकास्टला या. जरा सांगा ना त्यांना आमच्या वतीनं. नक्कीच नक्कीच सांगा, म्हणजे असं सांगाल तुम्ही, पण मी इथेच रेकॉर्ड सांगा ना. नाही गुरुजी, प्लीज तुम्ही रिक्वेस्ट करतो. एपीएन पॉडकास्ट मध्ये तुम्ही या, आणि आपलं आजीवसन आणि आजीवसन बद्दल जे तुम्ही काम करत आहात तेही तुम्ही इथे सांगा, आणि त्या थ्रू अजून म्युझिकची भरभराट आपली आणि आजीवसनची भरभराट होईल. क्या बात. सो नाही, सो नाही. आणि मला जास्ती लगाव काय माहितीये, ते पण कोल्हापूरचे, माझे वडील पण तिकडचे. किती अच्छा. आठवणी आहेत म्हणजे लता मंगेशकरांच्या, आणि असे म्हणजे त्या दृष्टीने मजा येईल त्यांना भेटायला पर्सनली. असा मी भेटलो नाहीये त्यांना. सो थँक्यू सो मच. अमितजी तुमच्याकडे बोलतो मी. तर अमितजी प्लीज तुम्ही पण आता बोला ना. तुम्हाला कोणाबरोबर बोलायचं आहे? नाही, मी ह्या दोघांप्रमाणे बोलू नाही शकणार, कारण मी थोडासा त्या बाबतीत कमजोर आहे. म्हणजे
नाही तितकं इफेक्टिव्हली मांडू शकत नाही नाही. तुम्ही चांगल्या So- त्यांना वाटताय. मी नक्की फक्त सर्व गुरुजनांचे आभार मानतो. सगळ्यात पहिले माझ्या गुरु संध्या होते, तर आई वडील, आता वडील हयात नाहीयेत, पण वडिलांचे चांगलं त्यांना गाण्याची आवड होती आणि ती माझ्या आणि माझ्या भावाच्याकडे आली त्यांच्याकडूनच. आणि आई पण लहानपणापासून मला अंगाई गीत वगैरे गायची. अशी सांगते आई की तू झोपायचं नाही, माझी गाणी संपायची. अरे, तर ते नकळत ते कानावर संस्कार झालेले आहेत ते जे आहेत ते. किती छान. आणि ते पुढे करायचा प्रयत्न करतोय. बाबा नाहीयेत आता, बाबांची रोज आठवण येतेच, नाहीयेत असं होत नाही. बाबांशी बोला एकदा. आणि नको, हो बोला खरंच. थँक्यू नाही शक्य नाही मला. तुम्हाला जे वाटतं ते बोला ना बाबांविषयी. नाही. चालेल. आईंच्यासाठी. आई- ओके. बघितलं आपण आता किती इमोशनल आहेत ते. सर आणि माझ्यामध्ये एकच कॉमन गोष्ट आहे, कुठली इमोशनल गोष्ट जास्त बोलू शकत नाही, उलट इमोशन्स आतमध्ये ठेवतात आणि तिकडेच नाही आणि हाच आम्ही प्रयत्न करतो की या निमित्ताने तुम्हाला जर मिळालं ना, थोडस तरी मिळालं ना. आहे चालू आहे आता कॅमेरा. बघा त्यांना म्हटलं की कॅमेऱ्यासाठी मी बोलतोय. नाही 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 नाही. मला वाटलं तुम्हाला अगदीच नाही नाही नाही. हा. करूया. थोडस मिळालं ना. येस येस. द एपीएन पॉडकास्ट शो Yes, sure, इमोशनल येऊ नका. नक्की नक्की नाही तिथे काय तुम्हाला पण सांगा, तर त्या ऑडियन्स साठी आमच्या फॅमिलीसाठी. आज आम्ही इथे एपीएन पॉडकास्ट शो वर आलेलो आहोत. थँक्स टू श्रीकर सर, पराग सर, तेच म्हटलंय ना. मला आवडेल ते. थँक्स टू परागजी अँड परत दादा. अच्छा अच्छा मी येस पहिल्यापासून घेतो. येस पहिल्यापासून पण हा. हा परत घेतो टेक. हा. डन. येस येस एपीएन पॉडकास्ट. हा. आणि थँक्स टू द एपीएन पॉडकास्ट शो. म्हणजे वन सेकंड कॅमेरा तिथे. शुअर हा क्लिप बनणार ऍक्च्युली. हा. 1 2 3 स्टार्ट. thanks to the APN podcast show, to Parag sir and Aparna ma'am for inviting me and making it my very first podcast. So आम्ही खूप एन्जॉय केलं इथे येणं आणि पुन्हा तुम्ही बरोबर अशी आशा करतो थोड्या हवरेपणाने. परत दादा बोलला तर मी कारण मला सर म्हणून ना मी थकलो होतो. सगळे सर म्हणतात मला नको म्हणजे एवढा मोठा नाही मी. आय एम स्मॉल पर्सन. त्या विचारात पडलं अपर्णा कोण आहे. अपर्णा नाही तुमचं नाव? तुझ्या पूजा. एक मुलुंडला आहे, एक मुलुंडला आहे, एक डोंबिवलीला आहे, नाही कळव्याला आहे. नाही मला सुद्धा माहित नाही. सॉरी. म्हणजे मी ऐकलंच नाही. म्हणजे आपण कोणाशी बाहेरचा नाव आहे की काय त्यामुळे विचारत अपर्णा कोण आहे. अपर्णा कोण. मी यांना विचारते, म्हटलं, मी कधी नाही येत तेव्हा आली ना कोण त्यांना असं वाटतं त्यांना वाटलं एक डोंबिवली, एक कलवा, एक करेक्शन करा जेवण नाही मिळायचं त्याला. मला स्वतःलाच माहिती आहे काय बोल. आणि म्हटलं हे काही बोलत नाही. ते काहीतरी नक्की आहे. पूजा मॅडम. आपला परत येते एपीआय म्हणे ते घालून देतो. इमोशन्स त्याच्या बाहेर. हो, editing. इकडे इमोशन्स बाहेर. Editing तिथेच चाललंय. 5 बसली आहे इथे मी आणि स्तब्ध होते. मी त्याच्याकडे बघतोय स्तब्ध. त्यामुळे काय म्हणतात सर, 10 ते 5 बसले इकडे मी. अपर्णा मॅडम आता जागी झाली. आणि तिला थँक्स. एनर्जी बाहेर आली. परत घ्यायचंय घ्यायचंय का काय घेऊन आता हा मराठीमध्ये पूर्ण 3 स्टार्ट. आम्ही या शो मध्ये आज एकदम धमाल केली आहे. खूप मस्ती केली, खूप सारे गाणी गायलेले आहेत. धमाल केली आहे, शिवाय काही म्युझिकल टिप्स दिलेल्या आहेत. खूप खूप लो झाले सॉरी. तर आज इथे या पॉडकास्ट मध्ये आम्ही खूप धमाल केली, मस्ती केली, गाणी गायलोय आम्ही खूप. खूप मज्जा केलेली आहे, खूप धमाल केलेली आहे. आणि वेगवेगळे किस्से पण सांगितलेले आहेत. राईट. ऑफकोर्स काही सिन्सिअर टिप्स पण आम्ही तुम्हाला दिलेल्या आहेत. सो त्या जरूर बघा, ऐका आणि अप्लाय करायचा प्रयत्न करा. सो थँक्यू द एपीएन पॉडकास्ट शो आणि आम्हाला इथे बोलवल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक्स द एपीएन पॉडकास्ट शो. तुम्ही आम्हाला इथे बोलवलं त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. So once again, we thanks to the APN Podcast Show for inviting us here.
तर मित्रांनो, आजचा हा एपिसोड नक्कीच बघायला हवाय. का बघायला हवाय? कारण तुम्हाला म्युझिक इंडस्ट्रीची काही गोष्टी त्यामध्ये देखील तुम्हाला म्युझिक इंडस्ट्रीमध्ये कसं जायचं हे नक्कीच कळलं असेल. त्यामुळे नक्कीच हा एपिसोड बघणं गरजेचं आहे. मित्रांनो, हा एपिसोड तुम्ही ह्यासाठी बघा की तुम्हाला रेकॉर्डिंग्स मध्ये माईक पकडण्यापासून तर माईक मध्ये कसे थ्रो शब्द करायचे, काय काय बोलायचे, ह्या सगळ्या टिप्स तुम्हाला याच्यामध्ये मिळतील, ऐकायला मिळतील आणि त्या फॉलो तुम्ही करा. यासाठी तुम्ही हा एपिसोड नक्कीच बघा. मित्रांनो, आज एपिसोड मध्ये आम्ही काही धमाल किस्से आणि खूप छान गाणी सादर करायचा प्रयत्न केलेला आहे. तर जरूर एन्जॉय करा एपिसोड. व्हेरी नाईस. खूप छान मस्त सांगितलं. हाय दोस्तों, मैं प्रशांत ससानी, द एपीएन पॉडकास्ट शो में मैं आज आया हूँ और मैंने बहुत सारे आपको जानकारी के लिए टिप्स दिए हैं कि आपको कैसे गाना है, माइक में कैसे गाना है, शब्द का उच्चारण कैसे करना है, गमक के लिए टिप्स दिए हैं. तो आप जरूर ये शो देखिए और इसको फॉलो करिए, द एपीएन पॉडकास्ट शो. हेलो हाय ऑल, मैं हूं सई और आज हम आए हैं यहाँ पे द एपीएन पॉडकास्ट शो में. और आज मैंने आपको बहुत अलग अलग टिप्स दिए फॉर प्लेबैक सिंगिंग, सो यू कैन फॉलो दैट. और यही सब देखने के लिए आप जरूर चैनल को सब्सक्राइब कीजिए, लाइक कीजिए और वीडियो जरूर देखिएगा और शेअर कीजिए. तर मित्रांनो, आता तुम्ही ऐकलं त्यांना. पूर्ण पॉडकास्ट आपण आता एंडवरती आलोय आणि एंडवरती आलोय, पण तरी सुद्धा मला माहिती आहे की खूप ऐकायचं आहे, आणि त्यांना त्यांच्याकडून काही काही गोष्टी ऐकायच्या आहेत आपल्याला. पण टायमाच्या अभावी ऑलरेडी हा पॉडकास्ट आमचा खूप मोठा झालेला आहे. पण त्यामुळे इथे आपण थांबवतो. आपण पुढे डेफिनेटली कधी ऑपॉर्च्युनिटी येईल त्यावेळेला जरूर आपण यांना परत इन्व्हाइट करूया, गाणी ऐकूया स्पेशली, आणि वेगवेगळे गेस्टना आणखीन भेटूया. सो मी तुमच्या तिघांचं, तुमच्या बँड ऍज अ बँड आणि ऍज अ इंडिव्हिज्युअल पण रिअली मी, माझी टीम आणि आमचे ऑडियन्स जे द एपीएन पॉडकास्ट शो आहे, वी आर व्हेरी थँकफुल. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. तुम्ही वेळात वेळ काढून, मला माहिती आहे तुम्ही बिझी आहात, तुमचे शेड्यूल्स, फोन पण येत आहेत अजूनही, मला माहिती आहे, तरी पण तुम्ही वेळात वेळ काढून आलात. थँक्यू सो मच. आप भी आए इसलिए रियली थैंक यू सो मच. और हमें भूलना नहीं, जरूर आप आते रहिए, मतलब हम लोग आगे प्रोग्राम करेंगे. जरूर 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 जरूर. इससे बहुत सुनने हैं आपसे. Yes. जरूर जरूर आपण मजा करूया जरूर. नक्कीच. आणि आपण आज प्रयत्न केला की तिघं ऍज अ बँड आल्यावर काय होतं, पण काही धमाल पण झाली आणि काही मग आपल्याला टायमाचा अभाव होता. 1 to 1 करणं आणि एकत्र येणं जरासा टाइम लागतोच निश्चित. सो मित्रांनो, तुम्हाला मला खात्री आहे की आतापर्यंत तुम्ही हा शेवटपर्यंत एपिसोड पाहिला असेल आणि पाहताय तुम्ही, आणि संपू नये असं तुम्हाला पण वाटतंय जसं मला वाटतंय. पण आपण इथेच थांबूया. पुढच्या आठवड्यात, पुढच्या शुक्रवारी जरूर आणखीन नवीन गेस्ट असेच तुम्ही पाहणार आहात, आणि आणखीन इंटरेस्टिंग असे यांच्यासारखे आणखीन सेलिब्रिटीज आपल्याकडे येणार आहेत. तर तोपर्यंत मी तुमची रजा घेतो. परत एकदा तुम्हाला सगळ्यांना थँक्यू सो मच. थँक्यू टीम थँक्यू Thank you. थँक्यू. बाय. बाय. एक मिनिट.